आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदीला त्रास देणारी ही माजुरडी शिल्पा आणि विद्याधर या दोघांची चांगली शाळा युगंधर घेणार आहे, कारण आता युगंधरला सगळं सत्य माहीत पडलेलं आहे। तर आता इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की आनंदी मूर्ती बनून उभी असते आणि तिला खूपच जास्त त्रास होत असतो। आता इकडे ते पाहुणे घरी आलेले असतात, ते पाहुणे युगंधरला तुमच्या बायकोला आम्हाला भेटायचं आहे अशी विनंती करत असतात। त्याच वेळेला युगंधर आता धनश्रीला आनंदीला बोलवून आण असं सांगतो। त्यावेळेला आता शिल्पा म्हणते की ती माहेरी गेली आहे। आता युगंधर शिल्पाला म्हणत असतो की ती अचानक अशी का माहेरी गेली आहे। त्यावेळेला शिल्पा म्हणत असते असेल तिचं काहीतरी काम महत्त्वाचं म्हणून गेली असेल। त्यावेळेला युगंधर ठीक आहे असं म्हणतो, ट्रान्सलेट करून त्यांना सांगत असतो। त्यावेळेला ते परदेशीय पाहुणे त्या सेक्रेटरीला म्हणत असतात की जर हे शक्य असेल तर त्यांना फोन करून बोलवून घेता येईल का। त्यावेळेला तो सेक्रेटरी तसंच युगंधरला सांगत असतो की पाहुणे असे म्हणत आहेत की फोन करून त्यांना बोलवून घेता येईल का। त्यावेळेला युगंधर म्हणतो हो का नाही। त्यावेळेला युगंधर पटकन जेवणाच्या ताटावरून उठतो आणि आनंदीला फोन लावतो। आता इकडे आनंदीच्या घरी फोन लावल्यानंतर आरती पटकन फोन उचलते। आता इकडे मुंबईला जायला आरती नाही म्हटलेली असते, म्हणून आता आबा घाबरतात, कारण युगंधर मालक साहेबांचा फोन त्यासाठीच आला आहे असं आबांना वाटतं। आता आरती म्हणते आबा तुम्ही थांबा जरा, वेगळंच काहीतरी विषय असेल, मी फोन उचलते आणि त्यांना विचारते काय झालंय। त्यावेळेला आता आरती युगंधर मालक साहेबांचा फोन उचलते आणि म्हणत असते हॅलो मालक साहेब काय झालं। त्यावेळेला आता युगंधर मालक साहेब आरतीला म्हणत असतात आनंदी तिकडे आली आहे ना, तिला इकडे पाठवून द्या, माझं थोडंसं काम आहे। त्यावेळेला आरती थोडीशी बावचाळते, पण ती आता खोटं बोलते, हो आनंदी इकडेच आली आहे आणि मी तिला लवकरात लवकर तुमच्याकडे पाठवते। आता युगंधर म्हणतो ठीक आहे आणि फोन कट करतो। इकडे आता आबा म्हणत असतात अगं आरती का खोटं बोललीस मालक साहेबांशी। त्यावेळेला आरती म्हणत असते अहो आबा त्यांच्या फोनवरून असंच कळत आहे की तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि आनंदीला आपणच साथ देणार ना। आता आरती म्हणत असते आबांना आबा मी पटकन तिकडे जाऊन येते, आनंदी कोणत्या अडचणीत आहे का ते बघून येते। आबा म्हणतात अगं तू अचानक अशी कशी त्यांच्या घरी जाणार बरं। त्यावेळेला आरती म्हणत असते का बरं, आपण मुलगी त्यांच्या घरी दिली आहे आणि आपल्याला तिकडे जाण्याचा अधिकार नाही का, मी जाऊन येते, पटकन जाऊन येते म्हणते आणि ती निंबाळकरांच्या घरी निघते। आता इकडे आनंदी अशी स्टॅच्यू बनून उभी राहिलेली असते आणि तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण की पाण्याचा घोट सुद्धा नसतो। आता इकडे आनंदीची सुनीताताईंना खूपच दया येत असते, कारण किती वेळ झालं तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण किंवा पाण्याचा घोट सुद्धा नसतो, म्हणून आनंदीच्या काळजीपोटी सुनीताताई सरबतचा ग्लास त्यामध्ये स्ट्रोक टाकून तिला घेऊन जातात आणि आनंदीला पिण्यासाठी आग्रह करत असतात, पण आनंदी जरा सुद्धा हलत नाही किंवा पापणी सुद्धा लवत नाही, मानेनेच ती नाही असं सुनीताताईंना सांगते। तरी सुद्धा आता सुनीताताई तिला सरबत पिण्यासाठी जबरदस्ती करत असतात। तेवढ्यातच ही माजुरडी शिल्पा तिथे येते आणि हातातील ग्लास ढकलून लावते। त्यावेळेला तो ग्लास खाली पडतो आणि कचकन फुटतो। त्यावेळेला पाहुणे बावरतात की कसला आवाज आला हा। त्यावेळेला ही माजुरडी शिल्पा म्हणत असते काही नाही, इथे हिच्या हातून ग्लास पडला ना त्यामुळे हा आवाज आला, तुम्ही सुरुवात करा तोपर्यंत मी आलेच। आता त्या सुनीताला दम ठोकतच ही उत्तान्या बुडीची शिल्पा म्हणत असते काय काय करत आहेस ग, तिच्यासाठी सरबत आणलंयस का, आता तिची दरकदारी तू करणार का। त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात अहो शिल्पाताई किती वेळ झालं त्या आशा उभा राहिल्या आहेत, त्यांनी काही खाल्लं सुद्धा नाही आहे। त्यावेळेला शिल्पाताई म्हणतात काय ग तिची मया करणार का तू, आणि याचा पगार देतोय मी तुला। त्यावेळेला आता तिला धमकावूनच सांगत असतात मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हिला अन्न तर काय पाण्याचा घोट सुद्धा द्यायचा नाही। चल पटकन त्या काचा सांडल्या आहेत, ग्लास फुटला आहे, त्या काचा पटकन उचल आणि साफसफाई कर। आता इकडे या शिल्पाताई चांगल्या रागानेच आनंदीकडे बघत असतात। आता आनंदी मात्र थोडी सुद्धा हलत नाही, स्वतःच्या मनातच म्हणत असते उपाशी काय तर मी अशीच राहायला तयार आहे, कारण आज वटपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या नवऱ्यासाठी दुसरं काही करू शकत नाही, पण हाच माझा त्यांच्यासाठी केलेला उपवास आहे। माझ्या नवऱ्याच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या इज्जतीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे। आता इकडे निंबाळकरांच्या घराबाहेर आरती आलेली असते आणि म्हणत असते असं अचानक घरामध्ये जाणं बरोबर दिसणार नाही, पुन्हा घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होईल, आता मी काय करू, मला आनंदीपर्यंत पोहोचलंच पाहिजे अशी ती काळजीत असते। तेवढ्यातच तिला सुस्त शिर्केंना फोन लावण्याचं आणि ती पटकन शिर्केंना फोन लावते। त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अगं आरती काय झालं, अचानक या वेळेला का फोन केला। आता
शिर्के म्हणत असतात, अगं आरती काय झालं सांग तरी. त्यावेळेला आरती म्हणत असते, अहो शिर्के साहेब, मालक साहेबांचा मला फोन आला होता आणि ते विचारत होते आरती घरी आले ना, आबा बरे आहेत का. म्हणजे मालक साहेबांच्या जवळ आनंदी नाही आहे आणि आमच्यासुद्धा घरी नाही आहे. म्हणजे आनंदीसोबत नेमकं काय घडतंय, कुठे गेली ती. आता आरती एवढी घाबरलेली असते ते पाहून शिर्के म्हणत असतात, हे बघ आरती, तू अजिबात काळजी करू नकोस. आता शिर्के म्हणत असतात, आरती तू घाबरू नकोस, माझी माणसं कामाला लावतो आणि आनंदी कुठे आहे हे लगेच शोधून काढतो. त्यावेळेला आता आरती म्हणत असते, हो शिर्के साहेब, तुमची खूपच मदत होईल बघा. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, तू तिथून पहिल्यांदा बाहेर निघ आणि सुरक्षित ठिकाणी थांब, मी तुला नक्की मदत करणार. आता शिर्के सुद्धा खूपच हुशार माणूस असतो. आता पटकन शिर्के सुनीताताईंना फोन लावतात आणि सुनीताताईंना विचारत असतात की नेमकं घरी काय चाललं आहे, काय मॅटर चाललं आहे आणि आनंदी कुठे आहे बरं. त्यावेळेला आता सुनीताताई म्हणत असतात, अहो काय सांगायचं तुम्हाला शिर्के साहेब, आनंदीताईंची तर अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आता सुनीता या शिल्पाचं सगळं कारस्थान शिर्केंना सांगत असते की शिल्पाताईंनी आनंदीताईंना मूर्ती बनवून त्या ठिकाणी उभं केलं आहे, खाई प्यायला सुद्धा काही सुद्धा दिलेलं नाही. आता हे ऐकून शिर्के म्हणत असतात, ठीक आहे तू फोन ठेव, आता काय करायचं ते मी बघतो. आता शिर्के तिचा फोन कट करतात आणि पटकन आरतीला फोन लावतात आणि सगळं काही सांगतात. आता इकडे सुनीता फोनवर बोलून फोन कट करून हॉलमध्ये पुन्हा आलेली असते. आता ही जेवत असलेली शिल्पा या सुनीतावर चिडते, एवढी चिडते, एवढं बोलते की तिला भानच राहत नाही की ती सुनीताबरोबर कशी बोलते. पाहुणे घरी आले आहेत, त्यांच्याबरोबर कसं बोलावं, कसं वागावं हे तिला कळतच नाही. आता दम ठोकतच सुनीताला शिल्पा म्हणत असते, कुठे गेली होतीस. त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात की मला फोन आला होता म्हणून मी गेले होते. त्यावेळेला शिल्पा म्हणते, कुणाचा फोन आला होता. त्यावेळेला सुनीताताई घाबरतच म्हणतात, घरून फोन आला होता, महत्त्वाचं काम होतं. त्यावेळेला शिल्पा अचानकच होता म्हणते, कोण मेलं तुझ्या घरी. आता हे ऐकून युगंधरला थोडंसं वेगळं वाटतं आणि आलेल्या पाहुण्यांना सुद्धा खूपच वेगळं वाटत असतं. आता शिल्पाचं हे वागणं माई आणि काका यांना काही बरं वाटत नसतं, पटत नसतं. आता सुनीता पुन्हा घाबरत म्हणते, खूपच महत्त्वाचा फोन होता म्हणूनच उचलला ताईसाहेब. त्यावेळेला आता शिल्पा म्हणते, तुमच्या गरिबांच्यासाठी काय महत्त्वाचा फोन असतोय ग, कसलं महत्त्वाचं काम असतंय तुम्हाला. तुम्हाला 2 वेळचं खायला पाहिजे, पगार पाहिजे आणि फोनवर बोलायला सुद्धा पाहिजे का. आता शिल्पाताईंचं हे बोलणं वागणं त्या सेक्रेटरीला पटत नाही. सेक्रेटरी सुद्धा ट्रान्सलेट करून त्या पाहुण्यांना लगेच शिल्पाताईंचं बोलणं सांगतो. आता तो सेक्रेटरीज म्हणत असतो, ताईसाहेब तुम्ही गरिबांबद्दल इतकं वाईट का बोलत आहात बरं. त्यावेळेला शिल्पा म्हणते, कारण गरीब असतातच 1 नंबरचे नालायक. आता त्या म्हणत असतात, गरीब माणसांना लायकीत ठेवलं तर बरं, त्यांना जाणीव नसते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायच्या मापाची ती माणसं नसतात. आता गरिबांबद्दल या शिल्पाताई खूपच वाईट बोलत असतात. त्यानंतर तो सेक्रेटरी म्हणतो, तुम्ही असं का बोलत आहात बरं, प्रत्येक गरीब माणूस असा नसतो. त्यावेळेला आता शिल्पाताई पुन्हा उत्तर देतात की प्रत्येक गरीब माणूस असा माजुरडाच असतो. त्यावेळेला आता शिल्पाताई म्हणतात, आता काही बोलू नका, तुम्ही जेवा. आता तो सेक्रेटरी अगदी थक्कच झालेला असतो. आता युगंधर ते सेक्रेटरीला म्हणत असतो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तिच्या बोलण्याचं, तिचं थोडं वागणं वेगळं आहे आणि प्रत्येकजण आपल्या अनुभवातूनच काहीतरी शिकत असतो आणि बोलत असतो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही जेवा. त्यावेळेला आता सेक्रेटरी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आता हे सगळे जेवत असतात तेवढ्यातच शिर्के तिथे येतात. आता शिर्केंना पाहून युगंधर त्या पाहुण्यांना म्हणत असतो, हे माझे सेक्रेटरी आहेत आणि यांच्यामुळे माझं कोणतंच काम होत नाही. त्यावेळेला शिर्के त्या पाहुण्यांना नमस्कार करतात. आता इथे शिल्पा म्हणत असते शिर्केंना, काय शिर्के आज उशीर केलात घरी यायला. त्यावेळेला शिर्के म्हणतात, आज थोडं मला काम होतं म्हणूनच मी आलो नाही. त्यावेळेला शिल्पा पुन्हा उद्धटपणे शिर्केंना म्हणत असते, ठीक आहे असू दे. आता इथे शिर्के काय करतात, पटकन मनातल्या मनात आनंदीचं नाव घेतात आणि आनंदीकडे येतात आणि आनंदीला अशी मूर्ती अवस्थेत पाहून शिर्के तर थक्कच होऊन जातात. आता आनंदीच्या भोवती शिर्के फेराच घालतात आणि त्यांना कळायचंच बंद होतं, म्हणजे काय ताईसाहेबांनी आनंदीची अवस्था करून ठेवले असं म्हणून त्यांना अगदी भारावून आलेलं असतं. आता ते आनंदीला हाक मारतात, अगं आनंदी, काय तुझी अवस्था केली ग ताईसाहेबांनी, पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी कुणाला तरी इथवर घेऊन आलो आहे, तुझी पाठ राखीन म्हणून. आता इथे शिर्के आरतीला खुणावतच सांगत असतात, बघ इथे आनंदी आहे. त्यावेळेला बाहेरच आरतीला थांबायला शिर्के सांगतात. आता शिर्के तेथून पुन्हा इकडे युगंधर मालक साहेबांकडे येतात आणि शिर्के म्हणत असतात, मालक साहेब मूर्तीच्या येथील थोडी लाईट बंद करू का. त्यावेळेला आता लगेच या धनश्रीला वेगळं वाटतं आणि शिल्पा म्हणत असते, कशाला, काय झालं बरं. त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, उष्णता खूपच वाढले ना म्हणून बंद करतो असं म्हटलो मी. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ठीक आहे पाहुणे
पाहुण्यांनी मूर्ती बघितली आता म्हटल्यावर लाईट बंद करायला काहीच हरकत नाही. आता पुन्हा शिर्के म्हणत असतात, मालक साहेब त्या मूर्तीवर थोडं कापड टाकू का हो, म्हणजे शिल्पा म्हणते आता लगेच, मग काय झालं लगेच, असू देल. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, नाही संगमरवराची मूर्ती आहे ना, उगीच खराब व्हायला नको. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हो हो शिर्के टाका तुम्ही. आता इथे शिर्के पटकन आनंदीकडे पुन्हा येतात आणि पाहतात तर काय, आनंदी लटपटायला लागलेली असते, तिच्या नाकातून रक्त यायला लागलेलं असतं. आता शिर्के खूपच घाबरलेले असतात, पटकन जातात आणि लाईट्स बंद करतात आणि आनंदीच्या वर पडदा झाकतात आणि आरतीला हाक मारतात. आता इथे शिर्के आरतीला म्हणत असतात, संभाळ हिला. म्हटल्यावर तर आरती पटकन आनंदीजवळ जाते आणि तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या नाकातील रक्त सुद्धा पुसत असते. आता आरतीला खूपच वाईट वाटत असतं, ती रडायला लागलेली असते. आता पाणी पाजताना आनंदी म्हणते, आरतीताई मला पाणी पाजू नकोस, आजचं माझं हे व्रत फक्त मालक साहेबांसाठीच आहे. वटसावित्रीचं व्रत मी आज बायको म्हणून नाही करू शकत, तर मी हे व्रत अशा प्रकारे करणार आहे. आता आरती म्हणते, ठीक आहे नको पिऊस पाणी, आणि मी इथे आहे, तू घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. त्यावेळेला आनंदी मानेनेच हो म्हणते. आता मात्र आनंदीचा संयम सुटलेला असतो, आता तिचं शरीर लटपटायला लागलेलं असतं. आरती तिथेच खाली बसते आणि आनंदीला धीर देण्याचा प्रयत्न करत असते की आनंदी मी इथेच आहे, तू अजिबात काळजी करू नको. आता ते पाहुणे म्हणत असतात की आम्हाला वेळ होत आहे, अजून तुमची पत्नी आलीच नाही, तिला वेळ होतोय असं वाटत आहे. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, हो तिचं तसंच काहीतरी काम असेल म्हणून ती आली नसेल. आता त्यावेळेला ते पाहुणे म्हणतात असतात की आता आम्ही निघतो. युगंधर म्हणत असतो, ठीक आहे, मी ती मूर्ती तुम्हाला पुढच्या काहीच दिवसामध्ये पोहोचवण्याची सोय करतो. आता इकडे ते पाहुणे युगंधरला नमस्कार करतात आणि घरातून निघून जातात. इकडे शिल्पाचं पुन्हा तोंड पचड करायला सुरू होतं. ही शिल्पा पुन्हा आता युगंधरला म्हणायला लागते, बघितलंस का युगंधर, तू फोन करून सुद्धा ती आली नाही, तिला काही फरकच पडलेला नाही, तुझ्या बोलण्याला एवढं सुद्धा महत्त्व नाही का? आता युगंधर सुद्धा शिल्पाने असे सांगितल्यावर आनंदीवर चिडलेला असतो आणि म्हणत असतो, मी माझ्या परीने या नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तिला वेळ दिला, पण तिला जर माझ्या या वेळेची किंमतच नसेल, माझ्या या वागण्याची किंमत नसेल, तर ती तशीच वागणार ना. आणि आजपासून माझ्या आयुष्यातून आनंदीचा विषय कायमचा बंद आहे. आता इकडे हे युगंधरचं बोलणं ऐकून शिर्केंना मात्र त्रास होत असतो आणि या शिल्पाला चांगलीच गंमत येत असते. आता इकडे आनंदी खूपच लटपटायला लागलेली असते. ती आरतीला म्हणत असते, गेले का ग ते? त्यावेळेला आरती म्हणते, हो गेले म्हणल्यानंतर आनंदी पटकन हात खाली सोडते आणि तिला अचानक चक्करच येते आणि ती जमिनीवर कोसळते. त्यावेळेला आरती आनंदी करून जोराने ओरडते आणि तो आवाज हॉलमध्ये येतो. आता युगंधर इथे आनंदीच्या आवाजाची अशी गर्जना ऐकून घाबरतो आणि पटकन जिकडे आवाज आला आहे म्हणजे जिथे मूर्ती होती तिकडे धावतच जातो. आता युगंधर धावत जाऊन पाहतो तर काय, आनंदी तिथे पडलेली असते आणि आनंदीला तशा अवस्थेमध्ये पाहून युगंधरच्या पायाखालची जमीनच सरकते. आता आनंदीच्या नाकातून रक्त यायला लागलेलं असतं. आरती तर भयंकर घाबरलेली असते. तिचं डोकं मांडीवर घेऊन आनंदी उठ ना ग, आनंदी उठ असं म्हणायला लागलेली असते. आता युगंधरला कळतच नसतं नेमकी आनंदी इथे कशी आणि अशा अवस्थेमध्ये कशी. आता इथे युगंधर आनंदी म्हणून तिच्याजवळ बसतो. त्यावेळेला आरती म्हणत असते, मालक साहेब आनंदी. त्यावेळेला आता आरतीला युगंधर म्हणत असतो, पण हिने असा अंगाला पांढरा रंग का लावून घेतला आहे आणि अशा अवस्थेत का आहे बरं ही? त्यावेळेला आरती सगळं काही सत्य सांगते की दुपारी जी तुम्ही मूर्ती त्या पाहुण्यांसाठी मागितली होती ती मूर्ती आनंदीच्या हातून फुटली आणि तुमची इज्जत जाऊ नये, पाहुण्यांच्या समोर तुमचा अपमान होऊ नये म्हणून आनंदीने हे सगळं केलं. आता इथे युगंधर शिल्पाकडे रागानेच बघत असतो. आता इथे आरती म्हणत असते, मालक साहेब आनंदीच्या जीवाचं बरं वाईट तर काही होणार नाही ना, तिने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये, पाण्याचा घोट सुद्धा पिलेला नाहीये. आता इकडे मालक साहेब एक क्षणही न दवडता आनंदीला उचलून घेतात आणि इकडे हॉलमध्ये सोप्यावर आणून तिला झोपवतात. आता इकडे आरती तर घाबरलेलीच असते. युगंधर आता पटकन सुनीताताईंना सांगत असतो, जावा रे पटकन पाणी घेऊन या, अगदी वेळ थोडाही लावू नका, पाणी घेऊन या लवकर. आता इथे शिल्पाच्या नाकावर टिच्चूनच युगंधर आनंदीवर प्रेम करायला सुरुवात करणार आहे. आता इथे पाणी आणल्यानंतर युगंधर पाण्यामध्ये कापड भिजवून आनंदीच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग पुसून अगदी प्रेमाने काढतो. आता हे पाहून शिल्पाची चांगली आग भागत झालेली असते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता युगंधर आनंदीला खडसावूनच विचारत असतो की तुझी ही अवस्था कोणी केली, पटकन सांग. त्यावेळेला आता आनंदी काय करते तेच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत तिकडे विद्याधर येऊन आनंदीला म्हणत असतो, आनंदी दुपारी काय घडलं ग, घरामध्ये मोठी मूर्ती धम करून फुटली वाटतं. आता विद्याधर असं बोलल्यानंतर युगंधरला त्याच्यावर संशय येतो आणि
तो त्याला विचारत असतो की दुपारी घरामध्ये मूर्ती फुटली हे तुला कसं माहीत बरं. त्यामुळे प्रेक्षकांना पुढील भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.